गुरुवार दिनांक 15 अगस्त 2024 को भारत का 78वां स्वतंत्रता दिवस के अवसर पर माजी नगर सेवक श्री नीलेश चौधरी के जनसंपर्क कार्यालय महावीर चौक अंजुर फाटा में ध्वजारोहण का कार्यक्रम संपन्न हुआ। श्री नीलेश चौधरी व अशोक भोसले ने सभी भारतवासियों को स्वतंत्रता दिवस की शुभेच्छा दी है। भारत को स्वतंत्र होके 78 साल हुआ। 15 अगस्त 1947 को अपना देश भारत स्वतंत्र हुआ और स्वातंत्र्य के लिए जिन्होंने बलिदान दिया है उसको हम अभिवादन करते हैं, उनको श्रद्धांजलि देते हैं और ऐसे महापुरुषों का हम सम्मान करते हैं कि अपने देश के लिए बलिदान दे के आज अपने को जो आज़ादी मिली है और आज़ादी का 78 साल पूरा हुआ। अंग्रेजों ने 150 साल अपने ऊपर राज्य किया और 150 साल अपने ऊपर अपने जो नागरिक थे उनके ऊपर अन्याय अत्याचार करने का काम आज पूरा अंग्रेजों ने किया। और इस जो 78वें वर्षगांठ के ऊपर मैं मेरे परिवार की तरफ से, मेरे पार्टी की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ कि अपना देश आगे चल के तीसरे अर्थव्यवस्था बने, क्योंकि अपना देश अभी आगे जा रहा है। अपना पड़ोसी देश बांग्लादेश, श्रीलंका, अफगानिस्तान, पाकिस्तान और नेपाल ये खत्म हो चुके हैं। सिर्फ इंडिया ऐसा देश है कि इंडिया का नाम पूरे देश में लिया जाता है। इसका वजह क्या है कि अपना देश का पंतप्रधान नरेंद्र जी मोदी जो उनका कार्य है, जो कार्य आगे बढ़ाने का काम अपने को सबको आगे लेके जाने का है, इसके लिए मैं उनको शुभेच्छा देता हूँ। आजचा भारताचा 77 वर्ष पूर्ण झालेले असून स्वातंत्र्य काळाला आणि आज 78वा स्वातंत्र्य दिन आज आपण अख्ख्या भारतात हिंदुस्थानात बनवत आहोत। याचं खरं सौभाग्य हे आपल्याला जे आपल्या या देशामध्ये ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा महान पुरुषांना आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना आदरांजली व्यक्त करतो। त्यांचं आपल्यावर असलेलं एवढं अत्यंत प्रेम आज आपल्याला स्वतंत्र काळामध्ये आपण आज एकदम ताटमानेने उभं राहून आपण चंद्रावर जाण्यापर्यंत मजल आपली गेलेली आहे। ती ह्या स्वातंत्र्य दिनाच्या या स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपण 77 वर्ष हे सगळं कार्य करत आहोत आणि इंग्रजांनी आपल्या ह्या सुजलाम सुफलाम असलेल्या हिंदुस्थानला लुटून नेलं आणि त्या लुटून नेल्यानंतर सुद्धा आज आपण 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण सक्षम, तुम्ही पत्रकार असाल, आम्ही संपूर्ण भारतवासी असो, हे सगळे लोक आज ताटमानेने उभे आहेत। नव्या पिढीला एक जोशना मिळते आणि त्याचप्रमाणे भारतामध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांनी या 3 दिवसाचा जो स्वातंत्र्य दिनाचा 3 दिवसाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा आजचा शेवटचा दिवस आज आहे। भारतामध्ये तो चांगल्या पद्धतीने चांगल्या कार्यक्रमाच्या वतीने झालेला आहे आणि खरोखरच हा असा कार्यक्रम करून नरेंद्र मोदींनी देशप्रेम, देशभक्ती ही लोकांच्या मनामध्ये जागी केली। त्याबद्दल आमच्या सर्वच कामतगर भिवंडीकरांच्या वतीने त्यांना मी इथून शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच कार्य या देशासाठी करावं असेही त्यांना एक शुभेच्छा देतो। आणि आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या सर्व भिवंडीकरांना, अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या भारताला आणि कामतगर वासियांना आमच्या सर्वांच्याच वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि माझ्या पक्षाच्या वतीने मी आजच्या ह्या 78व्या दिवशी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आरोग्य, सुख, समाधान जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि आज या महावीर चौकामध्ये आमचे माननीय आमचे मित्र आणि नगरसेवक निलेश चौधरी साहेब यांनी हा इथं कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमाचा आजचं जे झेंडावंदन आहे ते माझे मित्र विनोद सकपाळ तसेच माझे मित्र राज पवार यांच्या हस्ते झालेलं आहे आणि इथं असलेल्या सर्वच या स्वातंत्र्यवीराचे साक्षीदार असलेले सर्व जनतेला माझ्याकडून पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि असंच या महावीर चौकातली जो झेंडा आहे असाच फडकत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।